नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। कोलकाता येथे घडलेल्या घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले। घडलेल्या घटनेचा पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी सर्व प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते। कोलकात्याला मेडिकल कॉलेजमध्ये एका लेडी रेसिडेंट डॉक्टरवर जो क्रूर हल्ला झालेला आहे तो खरंच खूप चिंताजनक आणि दयनीय आहे। म्हणजे असेच जर हल्ले होत राहिले तर आई वडील मुलींना शिक्षण देण्यापासून प्रवृत्त होणार, ते वंचित करतील। म्हणजे त्यांना शिक्षण द्यायचं की हा विचार लोकांनाही, कारण जर रेसिडेंट डॉक्टरला जर सुविधा व्यवस्थित नसेल, तिला नीट झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल, रात्रीची तिची संरक्षण व्यवस्थित होत नसेल तर आई वडील मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवतील आणि मग लेडीजच डॉक्टर राहणार नाही समाजामध्ये। आणि असे जर हल्ले होत राहिले तर असे हल्ले एकदम चिंताजनक आणि दयनीय आहे। म्हणजे प्रत्येक महिलेसाठी पण हे दयनीय आहे, फक्त लेडीज डॉक्टरसाठी नाही तर कोणत्याही महिलेला या भारतामध्ये संरक्षण नाहीये। तर रस्त्याने रात्री महिला जात असेल तिलाही संरक्षण नसणार आणि असं रात्री मेडिकल कॉलेजमध्ये असं होत राहिलं तर कोणतीच लेडीज डॉक्टर लोकांना अवेलेबल होणार नाही भविष्यामध्ये। आम्ही कोलकाताला जो रेप झालेला आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलेलो आहे। तर यासाठी शासनाने कठोर कारवाई, इथे फक्त डॉक्टरांचाच नाही तर एक महिला आणि एक नारी शक्ती काय असते त्यासाठी त्यांनी कठोर असा निर्णय घ्यायला हवा। जो आरोपी आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅकनी हे करून त्याला भर चौकात फाशी दिली गेली हवी। कारण की कोणताही मनुष्य हा एक बाल जी मुलगी असते तिच्यापासून तर एक म्हातारी वृद्धापर्यंत रिस्पेक्ट करून त्याचा अनादर करायला नको हवा, तिचा रेप वगैरे नको व्हायला हवा। तर त्याला भर चौकात फाशी शिक्षा झाली पाहिजे। आमच्या पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या महिलातर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। ते जे आहेत आरोपी त्यांना कठोर अशी ती कारवाई शासनाने मोदी सरकारने घेतलीच हवी, त्याच्यावर कारवाई झालीच हवी।